नमस्कार, मी नीलाक्षी काळे-सालके. मातृगंधाच्या वैज्ञानिक माहितीपर गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत मायकेल फॅरेडे 1791 ते 1867. अतुल कहाते. विज्ञानाच्या इतिहासात एक अतिशय महान शास्त्रज्ञ म्हणून मायकेल फॅरेडेचं नाव घेता येईल. अतिसामान्य परिस्थिती, प्रतिकूल वातावरण, कुठल्याही प्रकारची मदत न मिळणं या सगळ्या अडचणींना तो पुरून उरला आणि आपल्या महान संशोधन कार्याच्या आणि अतिशय गोड स्वभावाच्या जोरावर त्यानं इतिहासात आपलं नाव अजरामर करून टाकलं. तथाकथित प्रस्थापित शास्त्रज्ञांनी त्याच्याकडे सतत संशयानं आणि नाक मुरडून बघितलं असलं तरीही त्याकडे त्यानं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. कुठल्याही गोष्टीचं प्रात्यक्षिक करून अतिशय प्रामाणिकपणे ती पुन्हा पुन्हा करून बघणं आणि आपली खात्री पटल्यावर अतिशय मोजक्या शब्दांमध्ये कुठलंही अवडंबर न माजवता ती मांडणं ही त्याची खासियत होती. किंबहुना काही ठिकाणी असंही म्हटलं आहे की ठोकळा टाईप शिक्षण न घेतल्याचा फॅरेडेला फायदाच झाला. कारण मग अमुक अमुक गोष्ट अशीच असते किंवा अशीच घडते असं मत त्याच्यावर कोणी लादलंच नव्हतं. त्यामुळे आपली मतं स्वतंत्रपणे मांडायला तो मोकळा असे. लंडनच्या जवळपासच्या भागात 1791 साली एका दरिद्री कुटुंबात मायकेल फॅरेडेचा जन्म झाला. त्याचे वडील जेम्स इंग्लंडच्या उत्तर भागातून लंडनला नोकरीच्या शोधार्थ आले आणि तिथेच त्यांचं कुटुंब स्थायिक झालं. दुर्दैवानं ते वारंवार आजारी पडायचे आणि त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी काम मिळायचं नाही. त्यामुळे त्यांचं उत्पन्नही बेताचंच असे. एकूणच फॅरेडे कुटुंबाचं रोजच्या रोज पोट भरणं ही सुद्धा चैनच असे. मायकेल आणि त्याच्या 3 भावांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी एक पावाचा तुकडा मिळायचा आणि तो त्यांना आठवडाभर पुरवून पुरवून खावा लागायचा. पण असं असूनही ते सगळे विना तक्रार राहायचे आणि त्यांची देवावरची श्रद्धा काही ढळली नाही. एकदा फॅरेडेला सर हम्फ्रे डेव्हीचं व्याख्यान फुकट ऐकण्यासाठीचं तिकीट मिळालं. एखाद्या भक्ताला जवळून आपल्या देवाचं दर्शन व्हावं अशा ह्या योगाचं फॅरेडेनं सोनं केलं. व्याख्यानातला डेव्हीचा शब्द टिपून घेऊन फॅरेडेनं त्याचं एक मोठं टिपणाचं बाडच बनवलं. मग त्याची बांधणी करून ते डेव्हीला त्यानं भेट म्हणून पाठवलं आणि त्याचबरोबर त्याच्या हाताखाली रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये काम करायची संधी मिळेल का अशी विचारणा करणारं पत्रही जोडून दिलं. त्यावेळी डेव्हीकडे फॅरेडेसाठी काही काम नसलं तरी थोड्या दिवसांनी डेव्हीच्या प्रयोगांमध्ये त्याच्या बाटल्या धुण्यात मदत करणाऱ्या माणसानं केलेल्या भांडणामुळे त्याला कामावरून काढून टाकून डेव्हीनं त्याच्या जागी फॅरेडेला काम करणार का असं विचारलं. अर्थातच ही सुसंधी फॅरेडेला काही झालं तरी सोडायची नव्हती. 1813 ते 1815 या काळात डेव्ही त्याच्या जेन नावाच्या नववधूबरोबर युरोपच्या सफरीला निघाला होता. त्यात फॅरेडेलाही त्यांनी मदतनीस म्हणून नेलं. त्या बोटीच्या सफरीत जेननं फॅरेडेला अतिशय घृणास्पद वागणूक दिली आणि गुलामासारखं वागवलं. पण मनातला खट्टूपणा दिलदार फॅरेडेनं मनातच ठेवायचा मोठेपणा दाखवून ते सगळं पचवून टाकलं. या सफरीत डेव्हीची भेट अनेक मोठमोठ्या वैज्ञानिकांशी झाली आणि फॅरेडेलाही ही संधी आपसुकच मिळाली. इंग्लंडला परतल्यावर काही काळ डेव्हीच्या हाताखाली काम करून 1821 साली डेव्हीच्या शिफारसीवरून फॅरेडेला रॉयल सोसायटीमध्येच थेट नोकरी मिळाली. आता तो स्वतंत्रपणे आपलं रसायनशास्त्रातलं संशोधन करत असे. त्याच वर्षी त्याची ओळख सारा बर्नार्डशी झाली आणि त्यांनी लग्न केलं. रसायनशास्त्रात फॅरेडेनं अनेक महत्वाचे शोध लावले. तसंच पदार्थ विज्ञानातही त्यानं अतिशय मूलभूत कामगिरी केली. या सगळ्याचा उपयोग त्याला आपल्या विजेच्या प्रयोगांमध्येही झाला, कारण रसायनशास्त्राच्या संशोधनासाठी त्यानं वीज प्रवाहाचे वाहक म्हणजे कंडक्टर्स, विरोधक, इन्सुलेटर्स आणि बॅटरी यांचा सखोल अभ्यास केला. ओर्स्टेडच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या शोधासंबंधी आता आणखी संशोधन होणं गरजेचं होतं. इकडे मायकेल फॅरेडेला जाणवत होतं की न्यूटनच्या सिद्धांतांप्रमाणे आणि इतरांच्या संशोधनामधून निघालेल्या निष्कर्षांनुसार जगातल्या एकूण ऊर्जेचं प्रमाण कधीच बदलत नसतं. फक्त ती एका प्रकारचं रूप बदलून दुसरं रूप घेत असते, इतकंच. आता हे प्रमाण मानलं आणि तारेतून चुंबकत्व येतं हेही मानलं तर त्याच्या उलट होऊन चुंबकत्वातून वीज तयार का नाही होऊ शकणार? अँपिअरनं एका धातूच्या पट्टीभोवती तारेचे वेटोळे घातले तर ती पट्टी चक्क चुंबकासारखे गुणधर्म दाखवायला सुरू करते असं दाखवून दिलं होतं. मग त्याच्याच उलट होऊन एखादं चुंबक
सध्या वीज नसलेल्या विजेच्या तारेजवळ आणलं तर त्या चुंबकातून त्या तारेमध्ये वीज प्रवाह गेला पाहिजे असं फॅरेडेला वाटे. पण तसं तर काही झालं नाही. पण फॅरेडेची संशोधक वृत्ती त्याला काही गप्प बसू देईना. फॅरेडेनं चुंबक आणि लोखंडाचा किस घेऊन त्यांच्यावर प्रयोग करायला सुरुवात केली. यातून चुंबकत्व हा कुठलाही द्रवरूप पदार्थ नसून लोखंडाच्या किसावर पडणारी चुंबकाची ताकद किंवा बल असतं असं त्यानं दाखवून दिलं. त्यासाठी त्यानं लोखंडाचा बारीक किस एका कागदाच्या पुठ्ठ्यावर पसरवला आणि तो पुठ्ठा एका चुंबकावर धरला. त्यासरशी तो लोखंडाचा किस त्या चुंबकाभोवती विशिष्ट आकारात फेर धरून पसरल्यासारखा पसरतो असं त्याच्या लक्षात आलं. यालाच त्यानं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं नाव दिलं. 1831 साली प्रयोग करताना फॅरेडेच्या एका हातात चुंबक होतं आणि त्याच्या दुसऱ्या हातात एक गोल गोल वेटोळ्यांच्या आकाराची तार होती. फॅरेडेनं चुंबक त्या तारेजवळ नेताच त्या तारेतून वीज प्रवाह व्हायला लागला आणि त्यानं चुंबकाची हालचाल थांबवताच तो वीज प्रवाह बंद झाला. त्यानं पुन्हा चुंबकाची हालचाल केल्यावर वीज प्रवाह पुन्हा सुरू झाला. याचाच अर्थ जेवढा वेळ तारेच्या जवळ फॅरेडे चुंबक हलवत होता तेवढा काळ त्या तारेतून वीज प्रवाह जात होता. आजवरच्या इतिहासात हे कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं. फॅरेडेनं फोर्स फील्ड नावाचा प्रकार शोधला होता. थोडक्यात सांगायचं म्हणजे चुंबकातून काहीतरी प्रवास करून तारेत शिरत होतं, म्हणजे त्यासाठी हवेतून काहीतरी एकीकडून दुसरीकडे जात होतं आणि त्या काहीतरीच्या प्रवासासाठी वेगळ्या तारेची गरज नव्हती. हवा हीच त्याची तार किंवा शक्ती होती. याचाच अर्थ आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या या कसल्या तरी शक्ती कायम हवेत होत्या. फक्त त्यांचं अस्तित्व कुणाच्या अजून लक्षात आलेलं नव्हतं इतकंच. अनेक वर्षांच्या अथक संशोधनाचा फॅरेडेच्या तब्येतीवर विपरीत परिणाम झाला. त्याला वारंवार थकवा आणि भोवळ यांचा त्रास व्हायला लागला. त्याची स्मृती क्षीण झाली. 1840 साली वयाची 50शी गाठायच्या आतच त्याचा नर्वस ब्रेकडाऊन झाला. त्यामुळे पुढची 4 वर्ष त्याला नुसता आराम करण्यात घालवावी लागली. त्यानंतर जेव्हा त्यानं आपलं संशोधन पुन्हा सुरू केलं तेव्हा त्यानं पुन्हा आपलं लक्ष प्रकाश आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम यांच्यातल्या संबंधांचा अभ्यास करण्याकडे वळवलं. इलेक्ट्रोड, ॲनोड, कॅथोड, इलेक्ट्रोलाइट, आयन वगैरे अनेक शब्द त्यानं तयार केले. तारायंत्राचा म्हणजेच टेलिग्राफचा शोध लावणाऱ्या सॅम्युएल मॉर्सला संशोधकांपेक्षा व्यापारी वृत्तीचा असल्याचं मानून त्याच्या एका पत्राला फॅरेडेने उत्तरच दिलं नाही. 1855 साली फॅरेडेने संशोधनाच्या कामातून निवृत्ती स्वीकारली, पण पुढची 6 वर्ष तो व्याख्यानं देतच राहिला. 1867 साली व्हिक्टोरिया राणीनं त्याला दिलेल्या घरातच त्याचा मृत्यू झाला. धन्यवाद.